मी ह्या क्षेत्रात काम करत असताना एक घटना खरोखर घडली। डिलिव्हरी झाल्यानंतर नर्स लोकांनी अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करायला सांगितलं, कोलेस्ट्रॉलचं महत्त्व सांगितलं, तरी पण सासूबाईंनी ऐकलं नाही। जुन्या समजुतीप्रमाणे त्यांनी बाळाला मधाचं चाटण दिलं। जुन्या समजुतीनुसार जर आपण असं केलं तर ते बाळासाठी घातक ठरू शकतं। बाळाला खरोखर ठसका गेला। ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते की जुन्या समजुतीमुळे धोका निर्माण होऊ शकतो। जन्म झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत बाळाला जर स्तनपान केलं तर कोलेस्ट्रॉल हे बाळाचं नैसर्गिक पहिलं लसीकरण म्हणून बाळाला मिळतं। त्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते। आईचं दूध पचनासाठी हलका असतं, वेगवेगळ्या संसर्गापासून ते रक्षण करतं आणि बाळाचं पोट देखील पटकन भरत असतं। म्हणूनच आयांनो, नैसर्गिक पद्धतीने स्तनपान करा आणि आई म्हणून तुमचं दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम असतं। म्हणून बाळाला पहिला चीक नक्की द्या आणि अशी योग्य माहिती इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा। तुम्हाला जर अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर यूट्यूबवरील निसर्ग संस्कार चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या एक शेअरमुळे एखाद्या बाळाचं आयुष्य वाचवू शकतं।